नमस्कार सर्वांना. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी कुठलेही कामं तुम्हाला दाखवणार नाही आहे आणि कामाविषयीची कुठलीही ब्लॉगिंग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे. आज म्हटलं चला मस्त छान तुमच्याशी ना मनमोकळेपणाने गप्पा मारूयात आणि तुमचे जे काही प्रश्न होते, तुमच्या ज्या काही कमेंट्स होत्या, तर त्याला मस्त असा ना आन्सर करूयात, म्हणून त्यांचं उत्तर देऊयात. तर म्हणून मग आज कुठलंही काम आणि कुठलंही कामाविषयीचे जे काही व्हिडिओ आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही. आज मी तुमच्यासोबत फक्त गप्पा मारणार आहे. तुमच्या ज्या ज्या कमेंट्स होत्या, जितक्या कमेंट्स माझ्या लक्षात होत्या, तर त्या सगळ्या कमेंट्स मी इथे एका डायरीवर लिहून ठेवलेल्या आहेत. कारण सगळ्या कमेंट्स ना म्हणजे एकत्र असे डोक्यात नाही राहत, तर ज्या ज्या मला लक्षात होत्या, ज्या ज्या माझ्या डोक्यात येत गेल्या, तर त्या त्या मी एका डायरीवर लिहून ठेवलेल्या आहेत आणि त्यांचं उत्तर मी तुम्हाला आज इथे देणार आहे. बरेच वेळा बघा काय होतं की ज्या व्यक्तीला आपण बघतो, ज्याला फॉलो करतो, ज्याचे व्हिडिओ बघतो, तर त्या व्यक्तीविषयी जाणून घेण्याची आपली इच्छा असते की तो व्यक्ती कुठे राहतो, काय करतो. तर या म्हणजे त्या व्यक्तीच्या विषयीचे जे काही आहे तर ते आपल्याला जाणून घेण्याची उत्सुकता असते. आणि बऱ्याच वेळा तुमच्या कमेंटसुद्धा असतात की ताई तुम्ही कुठे राहता, तुमचं एज्युकेशन काय आहे, माहेर कुठलं आहे, घरी कोण कोण असतात, अशा बऱ्याचशा कमेंट्स असतात तुमच्या. तर बघा कमेंट्समध्ये ना म्हणजे पूर्ण असं आन्सर द्यायला जमत नाही. तर म्हटलं चला याविषयी ना एक छान असा इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवूयात म्हणून. जेव्हा हे चॅनल नवीन होतं ना, तर त्यावेळेला सुद्धा काही ताईंच्या कमेंट होत्या की ताई इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवा म्हणून. पण त्यावेळेला तो काही मी बनवला नाही, कारण चॅनल नवीन होतं. तर त्यामुळे मला असं कुठंतरी ना ऑकवर्ड वाटत होतं की म्हणजे या पद्धतीचा व्हिडिओ कसा बनवावा आणि कसा शेअर करावा म्हणून. पण म्हटलं चला आता ना छान असे 1300-1400 सबस्क्रायबर्स आपल्या या चॅनलवरती झालेले आहेत. तुमच्यासुद्धा काही कमेंट्स असतात. तर म्हटलं चला छानसा ना एक इंट्रोडक्शन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून. तर ज्या ज्या कमेंट्स माझ्या लक्षात होत्या, तर त्या त्या कमेंट्स मी आज इथे घेतलेल्या आहेत. तुमचे जे जे प्रश्न होते ते ते प्रश्न मी आज इथे घेतलेले आहेत. तर सगळ्यात पहिले माझ्याविषयी तुम्हाला सांगते. माझं नाव आहे दुर्गा आणि आडनाव आहे काठोके. अर्थातच माझ्या चॅनलचं जे नाव आहे तर तेच नाव म्हणजे माझं आहे. माझ्या चॅनलवरून, माझ्या नावावरूनच मी माझ्या चॅनलचं नाव ठेवलेलं आहे. घरी कोण कोण सदस्य असतात, तर घरी मी, माझे मिस्टर आणि माझ्या 2 मुली आणि सोबत सासूबाई असतात. तर असे घरी आम्ही एकूण 5 सदस्य राहतो. 2 मुलीच आहेत मला. मध्यंतरी एक कमेंट होती की ताई तुम्हाला मुलगा नाही का? तर नाही, मला मुलगा नाही, मला 2 मुलीच आहेत आणि त्यांचं नाव आहे किट्टू आणि सानू. बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये त्यांचं नावसुद्धा घेत असते. किट्टू बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सुद्धा येते, कधी कधी सानूसुद्धा येते. सानू खूप कमी येते कारण तिला ते पाहिजे तेवढं आवडत नाही, पण किट्टू बऱ्याच वेळा येते कारण ती लहान आहे. तर ती गॅस ओट्यावर माझ्यासोबत बसणं, बोलणं तिचं चालू असतं. तर या निमित्ताने ती बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये येते. तर मला 2 मुली आहेत आणि सोबत सासूबाई असतात. तर असे आम्ही एकूण 5 सदस्य घरामध्ये राहतो. त्यानंतर खूप जास्त येणारी कमेंट्स ती म्हणजे तुम्ही कुठे राहता? तर मी नागपूरला राहते. कमेंट्समध्ये मी तुम्हाला आन्सरसुद्धा करत असते की मी कुठे राहते, त्याविषयी तुम्हाला सांगतसुद्धा असते. पण काही काही ताई अशा असतात की ज्या कमेंट्स करत नाहीत किंवा म्हणजे उत्सुकता असते जाणून घेण्याची, पण आपण कमेंट्स वगैरे करत नाही. तर म्हटलं चला आज ना म्हणजे तुम्हा सगळ्यांना माझ्याविषयीची जी माहिती आहे तर ती तुम्हाला सांगावी म्हणून. तर मी राहते नागपूरला आणि जेव्हा आपण असं रिप्लाय करतो की नागपूरला राहते, तर पुन्हा म्हणजे परत कमेंट्स असतात की कुठल्या परिसरामध्ये राहता. तर नागपूरमध्ये मानेवाडा म्हणून एक स्क्वेअर आहे, तर मानेवाडा स्क्वेअरला मी राहते. तर मी नागपूरला राहते. त्यानंतरची तुमची पुन्हा कमेंट्स की हे घर स्वतःचं आहे की किरायाचं आहे, किराया किती आहे? तर ते तर सगळ्यात आधी तर सांगायचं झालं तर हे घर आमचं स्वतःचं आहे, किरायाचं नाही. आम्ही जेव्हा भंडाऱ्यामध्ये होतो तर त्याच वेळेला 2021मध्येच हा फ्लॅट आम्ही घेऊन ठेवलेला होता. तर सॉरी, त्यामुळे ना घर जे आहे तर ते स्वतःचंच आहे, किरायाचं नाही. एका ताईंची कमेंट होती की तुमच्या इकडे किरायाचे काय रेट आहेत? तर किरायाचा तेवढा नॉलेज नाही मला या परिसरामध्ये काय आहे म्हणून, पण जवळपास 10-12 हजार असं समथिंग असावा, कारण आमच्याच फ्लॅटमध्ये एक किरायेदार होते, तर कदाचित 10,000-12,000 असं काहीतरी रेंट ते देत होते. तर त्यामुळे एक आयडिया म्हणून सांगते की 10-12 हजार रुपये रेंट या परिसरामध्ये असावा. त्यानंतरची कमेंट्स आहे की माझं माहेर कुठलं? तर माझं जे माहेर आहे तर ते आहे इथे नागपूर जिल्ह्यामध्येच ना चाचेर म्हणून एक गाव आहे. तर चाचेरचं माझं माहेर आहे. जे कोणी इथे राहत असतील नागपूर जिल्ह्यामध्ये, कारण बरेचसे आपले सबस्क्रायबर्स जे आहेत तर ते नागपूर जिल्ह्यातले आहेत.
तर त्यांना माहिती असेल की रामटेक मौदा अशा या ज्या जागा आहेत तर या फेमस आहेत, हे जे गाव आहेत तर ते फेमस आहेत. तर रामटेक मौदा रोडवरच माझं माहेर आहे, अगदी हायवेवरच आहे. तर माझ्या माहेरच्या गावचं नाव आहे चाचेर आणि ते माझं माहेर आहे. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये कमेंट्स होत्या की तुम्ही माहेरी जात नाही का, किंवा माहेरी थांबत नाही का, किंवा बाहेर फिरायला जात नाही का कुठे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये बघा सगळेजण माहेरी जाऊन राहतात, किंवा इकडे तिकडे फिरायला जातात. तर माझं कुठेही जाणं जमत नाही. त्यामुळे मग तुमच्या कमेंट्स होत्या की तुम्ही माहेरला जात नाही का, तिथे थांबत नाही का, किंवा कुठे बाहेर फिरायला जात नाही का. तर त्याचं कारण असं की सासूबाई सोबत राहतात आणि त्यांच्याने कामं वगैरे जमत नाही, स्वयंपाक पाणी वगैरे बनवणं जमत नाही. त्यांच्याने 3-4 वर्षाच्या आधी त्यांना ना पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता. तर त्यामुळे त्यांच्याकडून काहीच जमत नाही. तर म्हणून मग त्यांच्यामुळे माझं कुठे जाणं होत नाही आणि कुठे थांबणं होत नाही. आणि तेच एक कारण आहे की मी माहेरीसुद्धा जात नाही आणि तिथे थांबत नाही. जेव्हा जाते तर सकाळी जाणं आणि सायंकाळला वापस येणं, म्हणजे रिटर्न येणं, तर असं आमचं असतं. आणि त्याच कारणामुळे बाहेरसुद्धा आमचं फिरायला जाणं जमत नाही. तर हे एक कारण आहे की मी माहेरी म्हणजे जाऊन राहत नाही किंवा बाहेर फिरायला जात नाही. त्यानंतरची तुमची कमेंट्स आहे की मी जॉब काय करते, मी जॉब करते का, आणि करत असेल तर काय जॉब करते. तर मी जॉब करत नाही, मी एक गृहिणी आहे, होम मेकर आहे आणि घर सांभाळणं हीच माझी जॉब आहे आणि तेच मी करते, होम मेकिंग मी करते. तर मी गृहिणी आहे, बाहेर जाऊन मी जॉब वगैरे करत नाही. त्यानंतर सगळ्यात जास्त येणारा प्रश्न तो म्हणजे माझं चॅनल मॉनिटाईज झालं का. तर हो, माझं जे चॅनल आहे तर ते खूप दिवसाच्या आधीच मॉनिटाईज झालं. म्हणजे हे जे चॅनल मी चालू केलं हे माझं दुसरं चॅनल आहे. याआधीसुद्धा माझं एक चॅनल होतं, त्यावर 14,000 सबस्क्रायबर होते. तर ते चॅनल मी बंद केलं, त्यावर काही प्रॉब्लेम झालेला होता, त्यामुळे ते चॅनल मी बंद केलं. आणि हे जे चॅनल आहे तर ते माझं दुसरं चॅनल आहे. तर हे चॅनल मी 5 महिन्यातच मॉनिटाईज केलेलं होतं. म्हणजे जून महिन्यामध्ये चॅनल मी चालू केलं आणि त्यानंतर जुलै महिन्यामध्ये चालू केलं आणि डिसेंबर महिन्यामध्येच माझं जे चॅनल आहे तर ते मॉनिटाईज झालेलं आहे. खूप लवकर चॅनल मॉनिटाईज झालेलं होतं. अवघ्या 5 महिन्यातच चॅनल हे जे आहे तर ते मॉनिटाईज झालेलं होतं. त्यानंतर काही प्रश्न असतात की तुम्हाला पेमेंट मिळतो का. तर याच महिन्यात रिसेंटली पहिली जी पेमेंट आहे तर ती मला मिळालेली आहे. म्हणजे सबस्क्रायबर्स जास्त नाही आहे, चॅनलही नवीनच आहे. तर त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की इतक्या कमी सबस्क्रायबर्समध्ये पेमेंट कोणाला मिळते, कारण 1,000-1,500 सबस्क्रायबर्समध्ये पेमेंट मिळणं पॉसिबल नसतं. बऱ्याच लोकांना 1 वर्षामध्ये मिळते सुद्धा, असं काही नाही. पण 1,000-1,500 सबस्क्रायबर्समध्ये पेमेंट मिळणं पॉसिबल नसतंच. पण माझ्या या चॅनलवरती झालं असं की माझा जो जुना चॅनल होता तर काही डॉलर त्यावरचे जमा होते आणि त्याच आय डीवरून मी माझं नवीन चॅनल ओपन केलेलं होतं. तर त्यामुळे तिथले काही डॉलर्स आणि इथले काही डॉलर्स, तर असे मिळून मला याच महिन्याला पहिली पेमेंट जी आहे तर ती मिळालेली आहे. आणि यानंतर समोर जी आहे तर ती आपल्या व्ह्यूज आणि आपले जी व्हिडिओ आहे तर त्यावर मग ती डिपेंड करतेच. तर पहिली पेमेंट जी आहे तर ती मी उचललेली आहे. तर चॅनलसुद्धा मॉनिटाईज झालेला आहे आणि पेमेंटसुद्धा मी एक उचललेली आहे. त्यानंतर त्यानंतर एक कमेंट्स होती की मिस्टर तुमचे काय करतात. तर मिस्टर जे आहेत तर ते गव्हर्मेंट एम्प्लॉईज आहेत. बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगत असते की ट्रॅकवर मेंटेनन्स चालू असतं, त्यांचं मेंटेनन्सचं काम आहे, असं आहे तसं आहे. म्हणजे माझ्या बोलण्यातून बघा बऱ्याच वेळा तुम्हाला म्हणजे समजतही असेल. तर माझे जे मिस्टर आहेत तर ते रेल्वेमध्ये आहेत आणि त्यांचं जे काम आहे तर ते मेंटेनर आहे. रेल्वेमध्ये फील्ड वर्क आहे त्यांचं. त्यांची जी जॉब आहे तर ती स्थायी नाही, एका ठिकाणी नाही किंवा एका निश्चित वेळेतसुद्धा नाही. बऱ्याच वेळा म्हणजे ते कधी लवकर निघतात, कधी उशिरा निघतात, कधी लवकर येतात घरी, कधी उशिरा येतात आणि त्यातल्या त्यात कधी 8-8 दिवसाच्या टूरने बाहेरसुद्धा जातात. तर अशी त्यांची जी जॉब आहे तर ती स्थायी नाही किंवा एका वेळेमध्ये निश्चित नाही. आणि त्याचमुळे माझंसुद्धा जे रुटीन आहे तर ते 19-20 असं चालू असतं. म्हणजे एक ठराविक रुटीन नसतं किंवा त्यांचीसुद्धा ठराविक वेळ नाही आणि त्यांच्याच याच्यामुळे मग माझंसुद्धा जे रुटीन आहे कामांचं तर ते असं ठरलेलं नसतं. तर तुमची जी कमेंट होती की तुमचे मिस्टर काय करतात, तर ते रेल्वे एम्प्लॉईज आहेत, रेल्वेच्या याच्यामध्ये ते जॉब करतात. आणि त्यानंतर एक कमेंट होती, 2-3 कमेंट होत्या की तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे, तुमचं शिक्षण काय आहे. तर माझं जे एज्युकेशन आहे तर ते ग्रॅज्युएशन झालेलं आहे, कंप्लीट आहे ग्रॅज्युएशन. तर असे जे तुमचे प्रश्न होते
तर त्याचे जे उत्तर आहे तर ते आज मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. म्हणजे ज्या काही कमेंट्स माझ्या लक्षामध्ये होत्या तर त्या सगळ्या कमेंट्स मी आज इथे घेतलेल्या आहेत आणि त्याचं जे उत्तर आहे तर ते मी तुम्हाला दिलेलं आहे. तर आशा करते की हे जे उत्तर आहे तर ते म्हणजे तुमच्यासाठी समाधानकारक असतील. आणि ज्या काही कमेंट सुटलेल्या असतील तर त्याच्यासाठी सॉरी, कारण एकाच वेळेला ना सगळ्या गोष्टी लक्षामध्ये नाहीच राहत आणि सगळ्या गोष्टींचे उत्तर आपण नाहीच देऊ शकत. ज्या ज्या गोष्टी माझ्या लक्षामध्ये होत्या तर त्या त्या गोष्टी मी इथे घेतलेल्या आहेत आणि त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. यानंतरसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला पुन्हा एकदा सांगते विचारू शकता. तर चला, आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.